विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तुम्ही ते नंतर वहीत लिहून काढायचं आहे. उत्तरासह आपल्याला इथे स्क्रीनवर इंग्लिश वर्कशॉपचे प्रश्न आहेत ते तुम्हाला दिसतील. या ठिकाणी तुम्हाला 1.2 या लेसनच्या सुरुवातीला वॉर्मिंग अपमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. काही चित्र दिलेले आहेत, त्याच्यावरून प्रश्न विचारलेले आहेत. त्यावरून तुम्ही अंदाज ठरवायचा आहे की काय आहे आणि स्वतः हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चिटचॅट क्वेश्चन्स. नाउ सी क्वेश्चन नंबर 1. स्टेट वेदर you are agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. या ठिकाणी फक्त आपण उत्तर ॲग्री ऑर डिसॲग्री दिलेलं आहे. प्रॉपर रिझन्स म्हणजेच जर डिसॲग्री असाल तर तुम्ही ते ओरिजिनल काय खरं आहे ते उत्तर काय लिहू शकता, त्याचं इंग्लिश वाक्य तयार करायचे. द कंपाऊंड where the writer was living, rich in nature's bounty. Agree. Holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. Agree. The narrator made a mistake by saving the baby langur. Disagree. एखाद्या प्राण्याचा प्राण वाचवणे ही काही चूक नाही. द नॅरेटर डिड नॉट मेक अ मिस्टेक बाय सेविंग द बेबी लंगूर. ॲनिमल्स कॅनॉट कन्व्हे इमोशन्स. डिसॲग्री. कारण या ठिकाणी आपल्याला बेबी लंगूरच्या आईने म्हणजेच मदर लंगूरने नॅरेटरची तिच्या भावनेतून काय केलेलं आहे, थँक्यू अशा प्रकारचं बिहेवियर केलेलं आहे. द नॅरेटर वॉज 55 years old वेन धिस इन्सिडेंट ऑकर्ड. डिसॲग्री. तुम्ही हे फाइंड आउट करा ॲक्च्युली नॅरेटर किती वर्षाचा होता. शेवटच्या लाईनमध्ये तुम्हाला ते शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्याचं आन्सर सापडेल. नाव दिस इज सेकंड ॲक्टिव्हिटी. सेकंड क्वेश्चन. ए ग्रुप आणि बी ग्रुप फ्रेजेस मॅच करायचे आहेत, पण इथे उत्तर आहे ना, रेड रंगाचे जे आहेत ते उत्तर आहेत. ए ग्रुपचा जो ए आहे त्याला बी ग्रुपमधला 6th मॅच होतो. आपण लिहिताना मात्र ए कॉलम पूर्ण व्यवस्थित लिहून काढायचा आणि नंतर त्याच्या पुढे ते 6व्याचं उत्तर लिहायचं आहे, म्हणजे टू बी ॲन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. हे फर्स्ट आन्सर झालं. म्हणजेच टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे एखाद्याचा भाग असणे. दुसरा आहे टू बी एनग्रॉस इन. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. थर्ड वन टू टेक नोटीस ऑफ. त्याचं उत्तर आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. फोर्थ टू फिगर आउट मीन्स टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. टू पॉन्डर ओव्हर. याचं आन्सर आहे टू थिंक अबाउट सिरियसली. टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. इन अ फ्लॅश क्षणार्धात. व्हेरी क्विकली. टू फाइंड अ सोलॅस. टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. क्वेश्चन नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स.
आता हाच प्रश्न तुम्हाला शक्यतो पर्सनल रिस्पॉन्सला असतो, पण हे ॲन्सर्स तुम्हाला ऑलरेडी पुस्तकात टेक्स्टमध्ये आहेत. वाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स? 2 रिझन्स या ठिकाणी आपण देऊ शकतो, ते दिलेले आहेत पहा. द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स ड्यू टू ही वॉज बिझी इन रीडिंग बुक. आता इथे ड्यू टूच्या ऐवजी बिकॉज शब्द लिहिला तर बरोबर होतं. ड्यू टू नंतर क्रियापद आलं पाहिजे, पण इथे ही वॉज असं आलेलं आहे, तर तुम्ही ते बिकॉजने पण लिहू शकता. ही थॉट दॅट द pack of dogs might have barked on a hapless pig. Second question, why did Mother Langur make no effort to grab her baby from the coop? The Mother Langur was watching the care of her baby taken by the narrator. Mother Langur was convinced that her baby was very safe in the hands of narrator. अशा प्रकारे आपण ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. तुम्हाला परीक्षेला अशा प्रकारची 4 वाक्ये दिली जातात. 2 मार्कासाठी प्रश्न असतो. बी टाईपचा क्वेश्चन हा विचारला जातो. या ठिकाणी एकूण 13 वाक्ये दिलेली आहेत. आपल्याला त्यांना क्रमाने लिहायचे आहेत. जरी या ठिकाणी क्रमांक टाका असं जरी असलं तरी तुम्ही लिहिताना ही वाक्य वहीमध्ये असे क्रमांक लिहाच आणि खाली ॲन्सर लिहून 1 नंबरचं वाक्य, 2 नंबरचं वाक्य, 3 नंबरचं खाली वाक्य असं एकाखाली एक वाक्य लिहायचे आहे. सो फर्स्ट सेंटेन्स इज, आय वॉज एनग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सेकंड, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. थर्ड, I heard the disturbance approaching closer. Fourth, I saw something horrible. Fifth, I recall the terrible custom in the animals' clan. Sixth, I gathered a stout stick and then started throwing stones. 7, I managed to catch hold of the baby langur's tail. 8, took the baby langur to the backyard. I took, तिथं दिसत नाही आहे. 9, I offered him a peeled banana. 10th, I allowed the mother access to her baby. 11th, I cannot forget that I looked in her eyes. And 12th, I was sure that food was not the only means of communication. And last one, I still fondly remember that encounter. या ठिकाणी पुन्हा पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न आहेत. What would you do if you found an injured bird while returning from your school? त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. If I found an injured bird while returning from my school, I will follow the following things असं म्हणायचं आहे तिथे, किंवा I will do the following things. First, I would pick it in my hands gently and slowly. I would observe it completely and take to my house. I would give first aid according to its injuries and need. I would also provide some food and water. I would keep it in cage to protect from cat and dog. I would take care of injured bird. अशा प्रकारे हे उत्तर लिहू शकतो. रेड कलरमध्ये ते उत्तर दिलेलं आहे. Then next, what opinion do you form about the narrator from the story? या ठिकाणी हा उत्तर दिलेला आहे. अकॉर्डिंग टू मी, द नॅरेटर वॉज व्हेरी केअरिंग ॲज वेल ॲज काइंड पर्सन. ही वॉज द लवर ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ऑफ पाहिजे तिथे. ही टूक केअर ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. His actions of saving a baby langur were really praiseworthy. He was fond of reading. He liked
to read storybooks, magazines on holidays. He was affected by birds and animals at his campus. क्वेश्चन नंबर 6. या ठिकाणी तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे, पण हे फक्त वेब इथे कंप्लीट करून दिलेलं आहे. तुम्ही वहीमध्ये लिहिताना नुसतं वेब कंप्लीट करा असं एवढं केलं तरी पुरेसं आहे, कारण पॅरेग्राफ रायटिंगसाठी आपल्याला स्पेशल जनरली पॅरेग्राफ रायटिंग हे रायटिंग स्किलमध्येच येतं. मदर चाइल्ड रिलेशनशिप, लव अँड अफेक्शन, केअरिंग अँड शेअरिंग, लविंग, अंडरस्टँडिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग. Injured animal, how will you help? Pick and take to it to home. Provide first aid. Take care. Keep it at safe place. And पुस्तकात दिलेलं प्रोव्हाइड वॉटर अँड फूड हे ऑलरेडी दिले आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7. वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग द लेटर्स इन द वर्ड. लँग्वेज स्टडीचा हा भाग आहे. दिलेल्या शब्दाचे लेटर्स वापरून 3पेक्षा जास्त अक्षरांचा वापर करून नवीन शब्द तयार करणे. 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि 5 or 6 लेटर वर्ड्स आपल्याला कॉलम करून दिले, त्याप्रमाणे तुम्ही ते लिहून काढायचे आहेत. तुम्ही स्वतः अर्थपूर्ण शब्द पण तयार करून लिहू शकता. ॲक्टिव्हिटी 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. जनसेवा हीच ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. पेरावे तसे उगवते. ॲज यू सो सो शॅल यू रीप. अशा प्रकारे हे इंग्लिश वर्कशॉप आहे. शेवटचे जे प्रोवर्ब आहेत, आता परीक्षेला विचारताना इंग्लिशमध्ये दिलेलं असेल त्याचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करायचे असते. थँक्यू.